राष्ट्ररक्षक महासंघाकडून वर्षाअखेर व्यसनमुक्तीचा ठाम संदेश। राष्ट्ररक्षक महासंघाकडून 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता समाज कल्याण केंद्र येथे दारू सोडा दूध प्या अभियानाअंतर्गत महासंघाचा विशेष उपक्रम। नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रात्री मोठ्या प्रमाणात तरुण पिढी दारू व अन्य व्यसनाकडे वळत असल्याचे वास्तव्य समाजासमोर आहे। या सामाजिक प्रश्नाला सकारात्मक दिशेने समोर जाण्यासाठी राष्ट्ररक्षक महासंघ सोलापूर यांच्या वतीने दारू सोडा दूध प्या या जनजागृती अभियानाअंतर्गत वर्षाकरिता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाला विशेष सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, जिल्हा सैनिक कार्यालयाचे मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डी.जी. रणसुंबे, राष्ट्राच्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून समाज निर्मितीसाठी सातत्याने कार्य करत आहेत। तरुण पिढीला चुकीच्या सवयीपासून परावर्तक करून सकारात्मक वाटेवर नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सरकारी वकील श्री राजपूत साहेब यांनी गुन्हेगारांमध्ये 80% गुन्हे हे व्यसनाचे आहारी जाऊन गुन्हे केलेले असतात व त्यानंतर त्याची सजा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते। मार्गदर्शन करताना त्यांनी युवकांना व्यसनाचे आहारी न जाता चांगल्या सामाजिक कार्यासाठी झटत राहा व शाखा वाढीसाठी त्यांच्याकडून संघटनेला योग्य ते सहकार केला जाईल असे नमूद करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य सुरेंद्र शिंदे सर, मुख्याध्यापक रामटाणे सर, श्री वाघ सर, तालुका अध्यक्ष कबीर तांडुरे, तालुका सचिव प्रवीण राठोड, मीडिया प्रमुख विष्णू सुरवसे, श्रीशैल जमा मोहन, आदिलिंग सिद्धू पोफळे यांच्यासह बहुसंख्येने वकील, ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी यांची उपस्थिती होती।